सोलापुरातून बातमी आहे। सोलापुरामध्ये तक्रार घेऊन आलेल्या राजकीय पदाधिकाऱ्याला पोलिसांनी शिवीगाळ केली। बार्शीतील पांगरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदार नवाज मुलाणी याला पोलीस कर्मचाऱ्यांना अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहिली आहे। संध्याकाळी 4 वाजता तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या तरुणाला 2 तास वाट पाहावी लागली। त्यानंतर आलेल्या पोलिसांनी तक्रारदाराचं न ऐकता शिव्यांची मालिका सुरू केली आहे। पोलिसांना शिवीगाळ केल्याचा हा व्हिडिओ समोर आलाय। आता रक्षणकर्तेच अशी वागणूक देत असतील तर सर्वसामान्यांनी कुणाकडे दाद मागायची हा प्रश्नच आहे। कुठं जायचं मी? कुछ तुम्हाला शिवी दिली नाही, तुम्ही मला काय म्हणले चल निघ। बोलायची पद्धत आहे का तुमची? आवाज खाली काय आवाज खाली घे? खाली घे आवाज खाली। हा तुला कोण चाल रे चलो बाहेर तक्रार घे। तुला कोणी सांगायचं सांग शेटोपाट चल बाहेर तुझ्या जा दिल्याशिवाय मी चल मला टिंगलेत घ्यायला काय मी जाऊ द्या म्हणतो यार। हा तक्रार घेऊन पांगरी पोलीस स्टेशन येथे सुमारे 4 वाजता गेलो असता तेथे कुठलेही बीट अंमलदार उपस्थित नव्हते। त्याच्यानंतर मी एपीएस साहेबांना तेथील कॉल केल्यानंतर सांगितलं साहेब इथे कुठलेही बीट अंमलदार उपस्थित नाही आहेत। व त्याच्यानंतर मी 2 तास थांबून राहिल्यानंतर तावस्कर साहेब आले। त्यांच्या अंगावर कुठलेही पोशाख किंवा वर्दी नव्हती। आल्यानंतर मला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली। त्याच्यानंतर माझी खूप हॅरेसमेंट झाली, तिथून मला हाकलून देण्यात आले। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेचा कळस बघायला मिळतोय। एका आदिवासी महिलेला चेटकीण ठरवण्यात आलं। पालघरच्या बेरशेती गावात हा प्रकार घडलेला आहे। गावातल्या एका लग्न समारंभात कुलदेवताची पूजा सुरू होती। पूजेवेळी सागर पाटील आणि करण पाटील या दोघांनी स्वतःच्या अंगात देवाचं वारं आल्याचा बनाव केला। त्यांनी देवघरातून बाहेर येत एका आदिवासी महिलेवर भंडाळा उधळत ती चेटकीण आहे असा आरोप केला। या महिलेवर त्यांनी जादूटोणा आणि करणी करत असल्याचाही आरोप केला। या प्रकरणी वाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे। चेटकीण ठरवण्याच्या या घटना परिसरात यापूर्वीही घडलेल्या आहेत, पण या प्रकरणात आदिवासी विरुद्ध बिगर आदिवासी असा संघर्ष असण्याची शक्यता नाकारता येत नाही। महाराष्ट्र सरकारनं अंधश्रद्धा विरुद्ध कायदा केलेला असतानाही चेटकीण ठरवणं, डाकीण ठरवणं अशा घटना थांबण्याचं काही नाव घेत नाहीत, हे या निमित्तानं पुन्हा एकदा समोर येत आहे। हल्दीचा आमंत्रण करा 2 बाया आल्या होत्या। ते सांगत हल्दीला या तेला नाही, तर मी सध्या तेलानं गेलो। त्यांचा देवांचा कार्यक्रम चालू होता। तर असं करता देव ते बाहेर निघालं ना, सांगत अख्खी पब्लिकला बाहेर काढली। मी आधी साईडला उभी होती। त्याच्यानंतर लगेच ते देवाले आलं ना, पारा आणा माझ्या हातात पारा दिली। मला करत इथं शिकन मी काय खोदला नाही। ते सांगला खोदा जामतम ते खोदला आणि त्याच्यात मूर्ती काढल्याच्या नंतर ते किती मूर्ती चाट ठेवली। हां तर मग सांगतात का नारळ फोरला, परत भंडारा लावला ना। सांगतात गाव आल्यावर तुम्ही सावध राहा, तिला आम्ही घुसलवतो आणि माझी शेंड्याला धरली ना। लगेच मला खिचीत नेली, त्यांची देवांची पायापरा नंतर नेली। लगेच हाताला धरली ना, लगेच शाकाहारीची जेव्हा दिली। देशात अनेक ठिकाणी